मी आज बेसन पीठचे लाडू बनवणार आहे. तुम्ही मला लाईव्ह करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, 1 किलो पीठ आहे, बेसन पीठ. 3-3.5 चम्मच मोठे तूप आहे, विलायची, सपाट वाटी रवा, काजू बदाम आणि अर्धा किलो साखर. तर चला मी आता बनवते. बघा, हे मोहनसाठी टाकते आहे. बघा, असं पाण्यानं भिजून घेतलेलं आहे, मस्त कणिक सारखं. आता त्याला 5-1 मिनिट मी झाकून ठेवते. बघा, 2 वाट्या घेतलेल्या, 2.5 वाटी. आता मी पाक बनवते आहे. दीड वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात साखर टाकलेली आहे 2.5 वाटी. आता पाक बनायला ठेवते आहे मी. पहिले तूप टाकून दिलेलं आहे, 1.5-2 वाटी तूप आहे. त्याच्यामध्ये मी आता तळणार. असं मस्त कडक भिजून घेतलेलं आहे बेसन पीठ. आता थोडं त्याच्यावाल्या कोणी पापड्या तळून करतात, तर मी असे हे बनवून करते आहे. त्यांना मी तळून घेणार आहे. हाताच्या मुठ्या. बघा, अशा मोठ्या करून घेतलेल्या आहेत. आता मी त्यांना तुपामध्ये तळणार, कमी गॅसमध्ये. तुम्हाला असं वाटलं तेलामध्ये पण तळून शकता आणि तुपामध्ये पण. बघा, तेल तूप चांगलं तपून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसमध्ये तळते आहे. मस्त असे तांबडते होऊ द्यायचे. अगदी छान लागतात, मस्त लाडू. बेसन पिठाचे लाडू येते. मस्त करतात. बघा, अशा प्रकारचे तळून घ्यायचे, मस्त खरपूस तळून घ्यायचे. छान येतात लाडू.
हे बघा असे तळून घेतलेले आहे. आता त्यांना बारीक करायचे, आपल्याला मिक्सर मध्ये दळून घ्यायची आहे. हे बघा असे मस्त खरपूस खरपूस तळून घ्यायची. हे बघा बघा असं दळून घेतलेलं आहे पीठ. बघा बारीक मस्त झालेलं आहे, मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे. बघा छान. हे बघा थोडेसे तळून घेतलेलं आहे काजू बदाम, मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे. बघा हा बघा इलायची टाकते आहे. इलायची पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये पिठामध्ये. आता बघा हे काजू बदाम थोडेसे तळून घेतलेले आहे. एक जीव करून घेतलेला आहे. असं बनवून घेतलेला आहे साखरेचा पाक. आता आपल्याला लागला तेवढा आपण टाकायचं याच्यामध्ये पिठामध्ये. बघा किती मला छान वास येतोय, खुसखुशीत घेतलेला आहे. बघा मी आता लाडू बनवणार आहे. बघा छान मस्त वास येतोय. बघा आपल्याला मोठे लागले मोठे, छोटे बनवले छोटे. बघा बनवून झालेले आहेत. तर मस्त छान, लहान्यापासून मोठ्यापासून अगदी मस्त छान लागतात, पौष्टिक राहतात आणि चांगले छान लागतात, पौष्टिक आहे. तर मला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लय भारी. बाय.